इनहेल इनहेल. व्हॉट अ व्ह्यू मॅन. असं वेदर पाहिजे कधी पण फिरायला जायला. खूप भारी वेदर आहे उटी. तर मित्रांनो हायेस्ट डोळाबिट्टा पीक वरून आम्ही आता खाली आलेलो आहे. तर आम्हाला मध्येच रस्त्यामध्ये लागलं टी गार्डन. तर टी गार्डनची एंट्री फी 20 रुपीज आहे आणि आपण इथे येऊन खूप सारे फोटो काढू शकता. आणि कसला भारी नजारा आहे बघा. फुल ऑन ग्रीनरी. जिथे बघेल तिथे ग्रीनरी आणि सगळं डेन्स फॉरेस्ट. तर वरती आलेलो आहे. अजून वरती जायचं आहे. इथून पायऱ्या आहेत पण इथून पण मस्त व्ह्यू आहे. ऑसम. चाय पत्ती ह्याच्यापासून बनते. चाय लिप्स. ऑसम टी गार्डन. चला मित्रांनो रेट करा या टी गार्डनला किती आहे. किती पाहिजे चहा. अनलिमिटेड चहा. चहाच्या नशेत डुबून जा. टाटाने अख्खी जागा घेतली. असं लेअर बनलेत एकदम 1 2 3 4. काय असतं असं माहितीये. हा पाणी निघून जाईल. पाणी साठवून नको राहिलं त्यामुळे. हा लेयर्स. ते डोंगरामध्ये सगळीकडे असं असतं. स्ट्रॉबेरी पण असे असे लावतात लेअर लेअर. चला मित्रांनो वरती थोडा ट्रेक करून दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो टी गार्डनला आता आपण बाय करूया. खूप मस्त आहे. फोटो खूप भारी येतात इथे. किती पण फोटो काढले तरी मनच भरत नाही. अनलिमिटेड फोटो काढले पण इसकी फटरी है तो निकल रहे हैं. इथे थांबते मी. इथे थांबू शकते. हां थांब. आतापर्यंत जर पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. उटीला आला आणि टी गार्डन मध्ये नाही आला असं कधी होईल का. आता आम्ही घेतो एक्झिट कारण खूप फोटो काढले. बॅटरी पण लो झाली. मित्रांनो आलोय आता बॉटॅनिकल गार्डन मध्ये. फेमस गार्डन इन उटी. तर ही एंट्री केलेली आहे आता आणि याची एंट्री फी आहे 100 रुपीज पर पर्सन. खूप जास्त आहे ब्रो. पण बघूया आता 100 रुपीज वर्थ आहे का या गार्डनमध्ये येणं. अजून आमचं रोज गार्डन राहिलं आहे. अजून बोट हाऊस समथिंग. क्रिएटर ऑफ गार्डन विलियम ग्रॅहम. ओके क्रिएटर ऑफ गार्डन आहे इथे. आणि लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड 76 एरिया 22 हेक्टर्स. ओके विलियम ग्रॅहम क्रिएटर ऑफ दिस गार्डन. मस्त ग्रीनरी. अख्ख्या उटीमध्ये सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी बघायला भेटते. फुलांचा पिरॅमिड. नेक्स्ट इज ग्लास हाऊस. ग्लास हाऊसची एंट्री आणि आतमध्ये खूप सारे फुलं दिसत आहेत. सुरुवातच फुलांपासून आहे इथून. ना पुढे फुलांचे नाव लिहिले तिथे असे. हे काय बनवलंय यार. शेप्स दिलेत त्या एजेसला. वाव
हे कासव आहे. हे इग्लू. आणि हे काय ओ तर इंडियाचा मॅप बनवलाय पूर्ण फुलांनी. आणि लहानपणी माझा इथे फोटो होता, तोच फोटो आता रिक्रिएट करतो आम्ही. तर आम्ही येतो शिवरायांच्या महाराष्ट्रातून. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटका, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. नो, वी आर हियर, यू आर हियर इन तामिळनाडू. 100 जयललिता. खूप फिरलो मित्रांनो, गार्डनमध्ये पण आलो, थोड्या ग्लास गार्डन वगैरे एक्सप्लोर केलं आणि आता बसलो थोडं सावलीमध्ये, दमलो. आता लंच करायचं आहे, भूक लागली खूप. आत्ता वाजला आहे 1 आणि आमची टूर अजून खूप बाकी आहे. रोज गार्डन, अजून बोटिंग करायची आहे आणि अजून बघूया काय काय भेटत असेल तर. अदरवाईज डन फॉर द डे. मस्त गार्डन आहे बॉटॅनिकल गार्डन. इथे शांत बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे आणि खूप थंड हवा सुटली आहे, त्यामुळे गरम होण्याचा चान्सच नाही आहे. बघून घ्या गार्डन एकदा. तर गार्डनला करतो आता आम्ही बाय. ठीकठाक ॲव्हरेज. बघायचं असलं बघू शकता. 100 रुपीज. इव्हनिंगला बरं वाटेल. हां, इव्हनिंगला थोडं चांगलं वाटेल, पण फोटोज काढायचं असेल तर आत्ता यावं लागेल ब्रो. मित्रांनो, जेवण करून तर आता निघालेलो आहे. आता चाललोय रोज गार्डनच्या साईडला आणि रोज गार्डनचा रोड कसा आहे. परत छोटीशी चढाई आहे, हिल चढाई. तर मग रोज गार्डन. हॉटेल दुर्गाला आम्ही जेवलो आणि बिल झालं फक्त 170 रुपीज. तर आता आलेलो आहे रोज गार्डनमध्ये आणि पर पर्सन 75 रुपीज. 150 रुपीजचं तिकीट काढलेलं आहे आणि रोज गार्डनची एंट्री ही आहे. आणि नजारेच नजारे, कुठेही जाल नजारे. युटीमध्ये जाल तिथं नजारे. हे वाटतं का शिमला मनाली, कुल्लू मनाली आहे, कुल्लू. फर्स्ट टेरेसच्या वरती काय आहे आता जाऊन बघूया. तो पक्षी कसला आहे. तर आलेलो आहे ॲक्च्युअल रोज गार्डनमध्ये. रोजेस आर हिअर एव्हरीवेअर. एवढे मोठे मोठे रोजेस. हे रोज. गेटवरती जेव्हा तिकीट काढत होतो तेव्हा सांगितलेलं की फुलं नाही आहेत जास्त, पण गार्डन चांगलं आहे, बघू शकता. ठीक आहे, गार्डन बघू शकतो. फुलं बघ एवढे मोठे मोठे आहेत. गुलाब. वे टू हेवन. आणि हेवनमध्ये ये परी. चल वे टू हेवनमधून आता जाऊया पुढे. रोजेस तर दिसले, एवढे एवढे मोठे मोठे रोजेस सुकलेले. रोज गार्डनमध्ये रोज कमी झालेत आणि अशा फुलझड्या भरपूर एवढ्या लागल्यात. तर बाबानो, डॉगेश भाई पण आले इथे. इथे पण स्लाइड करू शकता खाली. एक थोडी उटीची झोपडपट्टी आणि उटी. आता जाऊन थोडा बसतो, रेस्ट करतो. यार कंटाळा आला. जेवल्यानंतर खूप झोप येते, असं डोळ्यावर झोप येते ना एवढी. आणि आज पण लवकर उठलेलो, 7 वाजता उठलोय, रात्री लेट झोपून सुद्धा. बेन आ रहीच नहीं. बेन तमे इधर रहीसो. मारो कुछ नहीं थसे. पाको पाको. आपल्यासाठी प्रायव्हेट बनवलंय आता, तर इथे जाऊन आराम करतो विथ दिस सुंदरी. उटीच्या सिटीमध्ये आम्ही फिरतो आता. मेन मार्केट बस स्टॉप असणार आहे. लाल चौक. मेन बाजार, ऊपर बाजार, बोट हाउस. तर मित्रांनो, फायनल लास्ट गार्डन आमचं कर्नाटका गार्डन. आणि ह्याची एंट्री अशी आहे. गार्डन कुठून स्टार्ट करायचं, काय बोलतेस बायको? वरतून जायचं, वरतून खाली यायचं, असं गार्डनची एंट्री आहे. ऑसम. फायनल लास्ट गार्डन आपलं उटीमधलं. उटीमधील लास्ट एक अजून आमचा स्पॉट बाकी आहे.
बोटिंगवाला तो झाला की उटी टूर इज एंड. डन विथ उटी इज टू. तर हे गार्डन प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंटचं नाही. जे पण आपण आधीचे गार्डन मधले सगळे गव्हर्नमेंटचे होते. तर हे आहे गार्डन प्रायव्हेट. प्रायव्हेट गार्डन का आहे तर कोणाचं गार्डन आहे मी तुम्हाला सांगतो आता लगेच. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कर्नाटका गार्डनला आणि हे सगळ्यात बेस्ट गार्डन आहे उटीमधलं. आणि आम्ही आत्ता बघितलं बॉटॅनिकल गार्डन, रोज गार्डन. तर त्यामध्ये रोज गार्डनमध्ये फुलं नव्हते, बॉटॅनिकल गार्डनमध्ये तर बसण्यासाठी खूप चांगली जागा होती. आता या गार्डनचे वैशिष्ट्य आपण आता पुढे जाऊन बघूया. हे गार्डन आहे ना प्रायव्हेट गार्डन आहे, नॉट दी गव्हर्नमेंट गार्डन. का? कारण हे गार्डन आहे महाराजा ऑफ मैसूर. महाराजा ऑफ मैसूर तुम्हाला माहीत असतील, ज्यांचं मैसूर पॅलेस आहे त्यांचंच हे गार्डन आहे. आणि हा टोटल एरिया 1000 एकर्स आहे. 1000 एकर महाराजांकडे आहे अजूनही. तर खूप भारी आहे यार, आवडलं. आणि गार्डनची ब्युटी तुम्ही बघताच आहे. हे स्कल्पचर बनवलेत हत्तीसारखे इथे. आणि पुढे दिसत आहे टी गार्डन. टी गार्डन पण खूप अनलिमिटेड, जिथे जाईल ते टी गार्डन. आता हे नवीन दिसतात लावलेले, तिकडे थोडे डार्किश ग्रीन झालेत म्हणजे ते निघायला आलेत आता टीवाले. आणि खूप सारे लोक कामाला येते. चला आता पुढे जाऊन बघूया अजून काय काय दिसते आपल्याला गार्डनमध्ये. गार्डन खरंच ब्युटिफुल आहे आणि शेप दिलेत झाडांना ते तर खूप भारी वाटतात. चलो, कॅमेरामॅन भाग्यश्री महाजनसोबत नंदकुमार गडकरी तुम्हाला एंटरटेन करत आहेत. वरती ग्लास हाऊस आहे आणि हे शेप्स बघा, काय ऑसम शेप दिलेत यार. म्हणजे खूप मेंटेन करावं लागत असेल एवढा शेप देण्यासाठी. आणि एवढे लोक कामाला येते. आता त्यांचं फुलं लावायचं चालू आहे कारण आता पावसाळा यांचा चालू झाला आहे, तर आता नवीन झाडं लावत असतील. आता आम्ही थोडं फिरूया, नंतर थोडे रेस्ट करायचे कारण खूप फिरलो यार दिवसभरामध्ये. आता थोडा आराम करायचा आहे. ओ, बायको हमेशा काहीतरी चांगलं शोधत असते. आता हे बघा, ये स्ट्रेट बुलबुल टकेशीज कासलमध्ये पण असायचं हे. आणि अजून एक होतं तर बटरफ्लाय उडत चाललंय आमचं. हॉल ऑफ फेम, सेंट्रल पार्क केवढे भारी आहेत. ओके, वरती चढायचं एवढ्या पायऱ्याचा चढत पुढे. तुझा फोटो काढतो मी मस्त. टर्टल्स गँग. ग्राउंड कसलं भारी वाटते. आणि हे लाईन्स दिल्या अशा फुलांच्या. तर मित्रांनो ते बघा गार्डन भूलभुलैया एंड शोधायचं आपल्याला. आणि हे वाव, शब्दों में बयान नहीं कर सकता. खरंच कर्नाटका गार्डन दोन्ही बदलेपेक्षा बेस्ट आहे. बॉटॅनिकल आणि रोजपेक्षा बेस्ट आहे, बेस्ट. बन के नाचू मोरनी 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 बन के नाचू. बघा शिलेदार, किंगचे शिलेदार. हे बघा काय रोबोट, आयरन मैन की पावर रेंजर्स. अरे ये क्या हो गया बे, क्या बना बे. चला आता भूलभुलैयामध्ये चाललेलो आहे. बघूया कुठून एंट्री होते आणि कुठून एक्झिट होत आहे. तर ही एंट्री तर आहे, पता नहीं एक्झिट कुठे आहे. ओ लगेच एक्झिट, नाईस. हे बघा बदक चढले. लंडन ब्रिज. वाहा, फाउंटन मध्ये मछली, फिश. हे खायचे फिश नसते, नाही तर खाल्ले असते. वाव, टी गार्डन इथे पण आहे. तर मित्रांनो आता वरती चाललेलो आहे लंडन ब्रिज वरती. असंच आम्ही वरतून दिसू आता. खालून कोणाला तरी व्हिडिओ काढायला सांगायला पाहिजे. आपण आहे घाटी, त्यामुळे सारखे आपल्याला घाट चढायला लागतात. घाटी लोक बने इस चीज के लिए, हम है घाटी. चलो 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 लंडन ब्रिज. हाफ टिकट, फुल टिकट, लंडन ब्रिज. फ्री में नहीं आए, 100 रुपए दे के आ गए रे. लंडन ब्रिज
सातारकर रॉक, रायगडची मछली, रायगडचा फिश, वडापाव खाऊन आलो रायगडवरनं. गाववाले आम्हाला बोलतात गाववाले. शाबास बेटा. तर मित्रांनो, आम्ही आता ब्रिजवरून आलो तर आमच्यासाठी फाउंटन चालू केलेला आहे. तर केवढा फाउंटन शो चालू आहे, रात्रीचा एवढ्याच लाइटिंगमध्ये मस्त दिसेल. ये फाउंटन शो. तर लंडन ब्रिजवरून असा काही व्ह्यू होता. फुल आम्ही बघितलेला आहे, मजा केलेली आहे, फोटोज काढलेले आहेत. तर बाय बाय करूया लंडन ब्रिजला. अवैसम कर्नाटका गार्डन. लँग्वेज प्रॉब्लेम किती असला तरी इशारामध्ये आपण सगळं समजवू शकतो. तर फक्त इशारे करायचे, फोटो काढायला सांगायचं. रिक्षावाल्याला पण हिंदी येत नाही आहे, पण ते कसं तरी चालू आहे आमचं नॉर्मल. पण ठीक आहे ना, चांगलं आहे. तो पण ट्राय करतो, आम्ही पण ट्राय करतो. चिमणी, हे चिमणी, हे बघ चिमणी ग्रीन कलरची. तर मित्रांनो, बाय करूया कर्नाटका गार्डनला. खूप स्टेप झाल्या असतील, 5000 स्टेप इथंच फिरलो असेल आम्ही. आता गेटवर पोहोचतोय. हायकिंग झाली पूर्ण, गेट आलेला आहे. तर बाय करूया कर्नाटका गार्डनला. नेक्स्ट पॉईंट आहे बोट पॉईंट. आमचा लास्ट अँड फायनल पॉईंट बोट हाऊस. 30 रुपये एंट्री फी आहे बोट हाऊसची. बोट हाऊस म्हणजेच बोटिंग क्लब आहे आणि जाऊन आपण फक्त फिरू शकतो. बोट घ्यायची असेल तर आता पुढे चार्जेस तुम्हाला दाखवतो. उटी, या वी ऑल्सो लव उटी राईट. लुक ॲट अ फेस. लोक पोचलो आहे आता बोटिंग जवळ आणि असं काही लेक आहे. हा उटी लेक आहे आणि बोटिंग आपण पॅडल बोट घेऊ शकतो. 30 मिनिटसाठी असते, 350 रुपीज. सो आमच्यात तर दम नाही आता करायचा. सिरियसली सांगतो, फ्रँकली दमच नाही राहिला. एवढं चाललं आहे ना आज दिवसभरात. ते 1 दिवसात करायचं असलं ना उटी तर थोडा त्रासदायक आहे. 2 दिवसात केलं पाहिजे. आम्हाला थोडं का लेट झालं, नाहीतर खूप भारी झालं असतं. पीसफुल बोटिंग, एन्जॉय विथ फॅमिली. खूप मस्त. उटी लेक, ग्रीन पाणी आहे आणि इकडे सगळे निलगिरी आहे. हे सगळे निलगिरी आहे. तर चला बाय करूया बोट हाऊसला. ऑसम बोट हाऊस. बोटिंग तर केली नाही, पण जर करायची असेल तर खूप भारी प्लेस आहे. ओन अँड ओनली बोट हाऊस. केरळाचा फेमस बस. केरळामध्ये बस कल्चर खूप आहे, डेंजर. या ऑटोमधून आपली ट्रिप आता एंड होणार आहे. तर चाललेलं आहे हॉटेलला रिटर्न. तर मित्रांनो, याच व्ह्यूपासून आपण व्हिडिओ स्टार्ट केलेली. याच व्ह्यूपासून आपण आता आपली व्हिडिओ एंड करतोय आणि असं थकलेल्या तोंडापासून. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. उटीचं बेस्ट प्लेस आहेत सगळ्या मी तुम्हाला कवर करून दाखवलेले आहेत एक व्हिडिओमध्ये. तर माझे एफर्ट्स तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ऑटोवाला आणि काय फेअर होतं ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. परत त्यांचा नंबरसुद्धा देईल. हिंदीचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण ते ॲडजस्ट करून घेतील. पण बेस्ट गाय मी बोलू शकतो. कृष्णा नाव होतं त्यांचं. सो बेस्ट गाय. तर पावसाने आता आगमन झालेलं आहे. तर आता आपली व्हिडिओ पण आपण इथेच एंड करूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस, दसपदानी.